हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे एक छानशी रेसिपी. अगदी झटपट होते, टाइम लागत नाही. तर बघा, इथे मी कढई ठेवलेली आहे आणि कढई आपली छान गरम झालेली आहे. त्याच्यामध्ये मी एक चमचा एक पळी तेल टाकून घेतलेले आहे आणि तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली आणि मोहरी आपली छान तडतडली की त्याच्यात जिरं टाकून घेतले मी अर्धा चमचा. जिरं पण आपलं छान फुललं की लसूण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. लसूण पण छान परतून द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मी 5-6 मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या, त्या पण ह्याच्यामध्ये मी टाकून दिल्यात. ते छान हलवून घेतलेले आहेत बघा. त्याच्यानंतर आपल्याला थोडी हळद टाकून घ्यायची. हळद पण छान हलवून घ्यायची बघा. आणि मी एक टमाटा घेतला होता बारीक कट करून, तो ह्याच्यामध्ये मी टाकून दिला आहे. टमाटा पण आपल्याला छान परतून द्यायचं आहे, चांगलं मऊ होईस्तोवर. खूप झटपट ही रेसिपी आहे, अगदी लवकर होणारे. टिफिनसाठी घाईच्या कामात तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा, आपला टमाटा छान मस्त परतला गेलेला आहे. आणि मैत्रिणींना चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझी रेसिपी ही कोबीची तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट करून नक्की सांगा, कोणाला आवडली ती. पाहू शकता आपला टमाटा मस्त सॉफ्ट झालेला आहे. तर आता आपण काय करायचं, त्याच्यामध्ये मी कोबी घेतलेला, कोबी छान स्वच्छ धुवून घेतला आहे आणि पातळ एकदम उभा असा पातळ कट करून घेतलेला आहे. तर तो ह्याच्यामध्ये मी टाकून घेते. सर्व कोबी आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि एकदा परत आपल्याला छान हे हलवून घ्यायचे बघा. मस्त हलवून घ्यायचं आहे कोबी आपल्याला. आणि कोबीची भाजी कोणाला आवडते मैत्रिणींनो मला नक्की सांगा. अशा पद्धतीने आपल्याला कोबी सर्व छान हलवून घ्यायचं आहे बघा. आणि आपल्याला नंतर मग चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. आणि एकदा परत आपल्याला कोबी सर्व मस्त हलवून घ्यायचं आहे बघा. मीठ टाकून झाल्यावर पातळ आपण कोबी चिरला आहे, त्याच्यामुळं आपला कोबी शिजायला टाईम नाही लागणार, लवकर शिजणार तो. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे, वाफेवर आपल्याला हे कोबी शिजवायचं आहे. तर बघा, मी कोथिंबीर कट करून घेतलेली बारीक, ती ह्याच्यामध्ये मी टाकून दिली आहे. तर कोथिंबीर पण आपल्याला ही छान हलवून घ्यायची बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅस बारीक करून ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5-10 मिनटं आपल्याला कोबी शिजून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही, वाफेवर कोबी छान शिजते. तर आपण झाकण काढून बघूया आपला कोबी झालाय का. मी 2 चमचे साधारण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे बघा. तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता जास्त, मी थोडाच टाकलेला आहे. आणि आपल्याला दाण्याचा कूट टाकल्याच्या नंतर एकदा कोबी परत हलवून घ्यायचं आहे चांगला. आपला कोबी थोडा नॉर्मल कच्चा आहे, तर आपल्याला परत 1-2 मिनटं कोबीवर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे बघा. 2 मिनिटांनी आपण परत बघूया आपला कोबी शिजलाय का. कोबी सर्व छान हलवून घ्यायचं आहे बघा एकदा परत. आणि कोबी शिजलाय का आपण बघूया. पाहू शकता मैत्रिणींनो, कोबी आपला छान शिजलेला आहे.
खरंच सांगते तुम्हाला, कोबीची रेसिपी कोणाला आवडली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच रेसिपी घेऊन पुन्हा हजर होईन.